हरे कृष्ण. हरे कृष्ण. स्वागत आहे आपल्या सर्वांचं भगवद्गीता क्लासमध्ये. तर या ठिकाणी संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुम योगतः योगयुक्तो मुनिर्ब्रह्म नचिरेनाधिगच्छति. कर्म संन्यास योग अध्यायाचं नाव आहे आणि याच्यामध्ये सांगितलेलं आहे की भक्तीमध्ये युक्त न होता केवळ सर्व कर्मापासून संन्यास घेतल्याने मनुष्य सुखी होऊ शकत नाही, परंतु भक्तीमध्ये युक्त असलेला मुनी व्यक्ती विनाविलंब ब्रह्माची प्राप्ती करतो. तर दोन प्रकारचे संन्यासी श्रील प्रभुपाद या तात्पर्यामध्ये सांगत आहेत. पहिलं काय सांगितलं? कोणता संन्यासी सांगितलं? मायावादी संन्यासी आणि वैष्णव संन्यासी. काय फरक आहे? तर मायावादी संन्यासी काय करतात की ब्रह्माची प्राप्ती करण्यासाठी भगवंताचे 3 प्रकारचे साक्षात्कार आहेत. वदंती तत्तत्वविदस यज्ञानम अव्ययम ब्रह्मेती परमात्मेती भगवान इति शब्दते. 3 प्रकारचे साक्षात्कारामध्ये पहिला साक्षात्कार म्हणजे ब्रह्मसाक्षात्कार, म्हणजे भगवंताच्या शरीरातून येणाऱ्या प्रकाशाचा साक्षात्कार, दिव्य ज्योतीचा साक्षात्कार. ते मायावादी तिथपर्यंत पोहोचतात कारण ते केवळ भगवंताचं ध्यान करत असतात किंवा त्यांना भगवंताची सेवा वगैरे काय करायला आवडत नाही. तर ते मायावादी म्हणजे जे एक मायावादी कृष्ण अपराधी चैतन्य महाप्रभू म्हणाले की ते स्वतःलाही काय समजतात? अहम ब्रह्मास्मी, मी पण ब्रह्मच आहे एक, तुम्ही पण ब्रह्मच आहे. मग त्या देवाची पूजा करायची कशासाठी असं काही काही जण म्हणतात. कधी कधी संतांचं म्हणणं येतं की देव पहावयासी गेला आणि देव होऊन आला, याचा अर्थ वेगळा घेतात लोक बरेच जण. देव होऊन आला म्हणजे देवाला पाहायला गेल्यानंतर किंवा त्या देवाला भेटायला गेल्यानंतर देव होऊन आला म्हणजे तो देव होत नाही, देव एकच आहे आणि देव एकच राहतो. देव एकच होता सुद्धा आणि ते एकच राहणार सुद्धा एकच देव आहे. पण आम्ही काय म्हणतोय? देव होऊनही आला म्हणजे काय म्हणायचं आहे? सांगायचं आहे संतांना की त्या देवासारखे गुण आपल्यामध्ये यायला पाहिजेत. बऱ्याच गोष्टींचा अर्थ कसाही लावला जाऊ शकतो आणि शास्त्र जर समजून घ्यायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजेत. देव व्हायचं आहे म्हणजे तुम्ही देव होऊ शकता का? मी देव होऊ शकतो का? नाही. भगवंत एकच आहेत. कृष्ण इज द सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉड हेड. श्रील प्रभुपादांनी सांगितलं कृष्ण केवळ पूर्ण पुरुषोत्तम, केवळ एकच पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत आणि ते म्हणजे भगवान श्रीकृष्ण. आणि मग मायावादी काय म्हणतात? अहम ब्रह्मास्मी. आणि त्यामुळं त्यांना प्रभुपाद सांगतात की आनंद प्राप्त होत नाही आणि वेदांत सूत्राचं अध्ययन करत असतात पण शारीरिक भाष्याचा उपयोग करतात आणि भागवतपंथी पंचरात्रिकी विधीनुसार, जे आत्ता आपण आरती केली की नाही भगवंतांची, ती पंचरात्रिकी विधी म्हणतात त्याला. त्यामध्ये आरती ओवाळणं, मग त्यामध्ये आपण भगवंताचं ध्यान करतो. ओवाळत असताना कॉन्सन्ट्रेशन होते की नाही? तुम्ही आरतीमध्ये अनुभव घेतला असेल. प्रत्येक गोष्ट जी आपण 5 गोष्टी आपण अर्पण करतो, 5-7 गोष्टी अर्पण करतो भगवंतांना. ती प्रत्येक गोष्ट ओवाळत असताना त्या भगवंताच्या प्रत्येक अंग प्रत्यंगाचं परीक्षण आपण करतोय, निरीक्षण करतोय, प्रेमाने न्याहाळतोय त्या भगवंताला. आणि ते प्रेमाने न्याहाळण्यामध्ये जे सुख आहे ते मायावादी प्राप्त करू शकत नाहीत कारण ते त्या भगवंताला तेवढं हेच करत नाहीत. म्हणजे भगवंताला एक प्रकारे आम्ही ते कुठंपर्यंत भगवंताला भगवंत समजतात? जोपर्यंत आम्ही त्या स्थितीपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत. आणि मग एकदा का आम्ही पण भगवंत झालो की मग झालं. तर काही काही जण असंही सांगतात की नरो नारायण, नराचा काय होतो? नारायण होतो. असं होऊ शकत नाही बरं का. ही फिलॉसॉफी डेंजर फिलॉसॉफी आहे. म्हणून चैतन्य महाप्रभू म्हणाले मायावादी कृष्ण अपराधी. कृष्णाचा अपराध करतात हे, कारण कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवंत एकच आहेत. आणि मग नरो नारायण, नराचा नारायण झाल्यानंतर मग कृष्णाचा काय संबंध राहिला आमचा? असं होऊ शकत नाही. तर त्यामुळे ते लक्षात घेतलं पाहिजे. तर त्यामुळे प्रभुपाद सांगतात की पंचरात्रिकी विधीनुसार जे वैष्णव संन्यासी आहेत ते अशा प्रकारची अनेक प्रकारची कार्य करत असतात. किती कार्य आहेत कृष्ण भावनेमध्ये? प्रभुपादांनी किती कार्य दिले. सकाळची मंगल आरती आहे, नामजप आहे, कीर्तन आहे, नृत्य आहे, भगवंताची पूजा आहे. रामनवमी आहे आज किंवा काल रामनवमी झाली तर ते उत्सव साजरे करायचे आहेत, ग्रंथ वितरण करायचं आहे, भगवंतांसाठी पूजा, कुकिंग, सेवा, किती सेवा आहेत. पण मायावाद्यांसाठी काहीच नाही आहे, अशा सेवाच नाही आहे. त्यामुळं काय होतं? कंटाळून जातात बिचारे. किती वेळ त्या ब्रह्माचं ध्यान करणार किंवा ब्रह्मरूपाचं हे चिंतन करत बसणार. आणि मग त्यांना वाटतं की काही नाही आहे ह्याच्यामध्ये. आणि परत मग ते भागवताकडे आकर्षित होतात. परत त्यांना मग भागवताप्रती रुची प्राप्त होते
आणि मग कधी कधी आकर्षित न होताच काही जणांचं पतनही होतं, मग ते मायेमध्ये आकर्षित होतात. आणि अशा प्रकारे प्रभुपाद सांगतायत की ब्रह्मज्ञानाला कंटाळतात आणि योग्य ज्ञानाशिवाय भागवताचा आश्रय घेतात. आणि मग योग्य ज्ञान नसल्यामुळं, कारण भगवंताला जोपर्यंत भगवद्गीता शिकण्यासाठी सुद्धा सुरुवातीला काय आपण पाहिलं की कृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत, याच्यावरती तुमचा विश्वास बसल्यानंतर मग पुढचा विषय की कृष्णाने काय सांगितलं आम्हाला, काय उपदेश केला भगवंतांनी, ह्याच्यावरती आमचा विश्वास बसेल. पण पहिल्यांदा काय मूळ भगवद्गीता समजून घ्यायची असेल तर कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत हे मान्य करावं लागेल. आणि त्यानंतर मग बाकीचा विषय की उपदेश काय केला भगवंतांनी. मायावाद्यांचा इथंच घोळ होतो की ते भगवंताला पूर्ण पुरुषोत्तम भगवंत समजतच नाहीत, मग तिथून पुढचा विषयच नाही. मग त्या भागवतामध्ये त्यांचं अध्ययनामध्ये कष्टप्रद होतं आणि मग शुष्क ड्राय फिलॉसॉफी होते आणि कृत्रिम रीतीने केलेले निर्विशेषवादी भाष्य मायावादी संन्यासांसाठी व्यर्थ ठरते. आणि इकडं मग भगवत जे वैष्णव संन्यासी आहेत ते किती आनंदी असतात, किती सेवा. परवाच गुरु महाराज सांगत होते की इतक्या सेवा करायच्या आहेत म्हणे, अजूनही सेवा गेल्या 50 पेक्षा अधिक वर्षापासून ती सेवा करतायत, तरी म्हणत होते की अजून बऱ्याच सेवा राहिलेल्याच आहेत करायच्या. प्रभुपादांनी सांगितलेल्या, गुरूंनी सांगितलेल्या सेवा असतील, भगवंतांनी ज्या सेवा दिलेल्या आहेत, आपलं कर्तव्य आहे, आपलं या देशासाठी कर्तव्य आहे. आणि सगळ्यात मूळ कर्तव्य आपलं भगवंताप्रती आहे, ते आम्ही विसरलोय. मग ती कर्तव्य काय आमचं, सेवा करणं, त्या भगवंताची सेवा करणं. आणि सेवा कितीही होऊ शकते. जॉब ठराविक काळापुरता, कारण तेवढंच पेमेंट मिळत आहे ना, पण सेवा अविरत सेवा झाली पाहिजे. तर हे भगवत भक्तीमध्ये युक्त असलेले वैष्णव संन्यासी इतकी सेवा, श्रील प्रभुपादांनी किती वर्ष सेवा केली, किती सेवा केली. आणि आजही प्रभुपादांच्याच कृपेने सगळेजण या संस्थेमध्ये जे आहेत ते सेवा करतच आहेत. आणि मग ती सेवा तशी करू शकत नसल्यामुळं, आणि मग त्या सेवेमध्ये काय भेटतो, आनंद भेटतो. आणि आनंद भेटल्यामुळं आनंदाम बुद्धिवर्धनम, आनंद द्विगुणित होतो. जेवढी सेवा करेल तेवढा आनंद वाढतो. आणि सेवा हा त्या आत्म्याचा धर्म आहे, भगवंताची सेवा, वैष्णवांची सेवा, जीवांची सेवा. आणि मग नामसेवा असेल, कीर्तन असेल, कथा असतील, किती सेवा आहेत. आणि मग त्यामुळे त्यांचं पतन होण्याचा संभव नाही वैष्णव संन्यासांचा जास्त. आणि त्यामुळे प्रभुपाद सांगतात की पुन्हा भौतिक स्वरूपाच्या परोपकारी आणि कल्याणकारी अशा कार्यांमध्ये ते संलग्न होतात मायावादी संन्यासी. आणि म्हणून निष्कर्ष हाच आहे की कृष्ण भावनाभावित कर्मामध्ये मग्न असलेले लोक हे ब्रह्म म्हणजे काय याची केवळ चर्चा करणाऱ्या मायावादी संन्यासांपेक्षा श्रेष्ठ आहेत. वैष्णव संन्यासी श्रेष्ठ आहेत. आणि त्यामुळं 2 प्रकारचे संन्यासी असतात, मायावादी आणि वैष्णव. त्यामध्ये वैष्णव संन्यासी श्रेष्ठ आहेत प्रभुपाद सांगतायत. आणि मायावादी संन्यासी हे अनेक जन्मानंतर कृष्ण भावनेमध्ये येतात. कृष्ण भावना इज द अल्टिमेट, कृष्ण कॉन्शियसनेस इज अल्टिमेट. भगवंताची भक्ती, सेवा करणं हे सगळ्यात अंतिम ध्येय आहे मनुष्य जीवनाचं. आणि आजच्या या श्लोकामध्ये प्रभुपादांनी हे सांगितलेलं आहे की, किंवा भगवान श्रीकृष्ण हे सांगतायत, संन्यासस्तु महाभाव, भगवत भक्तीमध्ये युक्त न होता केवळ सर्व कर्मापासून, कर्मना न्यासमिती संन्यासम, नित्य कर्म आहे त्याच्यापासून संन्यास घेतला की संन्यासी झाला का, नाही. कारण ते कर्मसुद्धा तुम्हाला काय करेल, बांधून ठेवेल, भगवत भक्ती नाही केली तर. पण भगवत भक्ती काय करते, त्या कर्मबंधनामधून सोडवते. लक्षात येते का, कर्मबंधनामधून भक्ती सोडवते, म्हणून भगवत भक्ती केली पाहिजे. संन्यास तो खरा संन्यास आहे. आणि विशेष संन्यास म्हणजे काय तर बरेच प्रभुपादांनी बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि विशेष खरा संन्यासी काय आहे, परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज सांगत होते की 4 गोष्टी त्या संन्यासांनी कराव्यात. 4 नियम तर आहेतच, पण विशेष काय भगवंतांनी गीतेमध्ये सांगितलेलं आहे. प्रभुपादांनी गुरु महाराजांच्या संन्यासाच्या वेळेस त्यांना या 4 गोष्टी सांगितल्या. कुठला श्लोक आहे, मन्मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामय वैश्यसी युक्तैव आत्मानं मत्परायणः. मनमना, मतमना, माझा भक्त बन, मनामध्ये माझं चिंतन कर, माझा भक्त हो, मद्याजी माझी पूजा कर, आणि मला नमस्कार कर. गीतेमध्ये भगवंतांनी या 4 गोष्टी. आणि संन्यासी काय करत असतो, वैष्णव संन्यासी या 4 गोष्टी करतो. भगवंताचं मनातून चिंतन, भगवंतांना नमस्कार, भगवंतांची पूजा अर्चा आणि नमस्कार. 4 गोष्टी झाल्या. कुठल्या कुठल्या, भगवत चिंतन मनातून, त्यानंतर मन मना भगवंताचा भक्त बनतो तो, आणि भगवंताची पूजा करतो आणि
भगवंतांना नमस्कार करतो. तर आपण ही या 4 गोष्टी सोप्या आहेत की नाही, या 4 गोष्टी म्हणजे आपण ही संन्यासी होऊ शकतो, सहज संन्यासी होऊ शकतो. असं नाही की केवळ संन्यासी म्हणजे तो इनर कॉन्शियसनेस आहे संन्यासी, समजतंय ना. भले बऱ्याच वेळेला तुकाराम महाराज गृहस्थ असून सुद्धा ते गृहस्थापेक्षा मोठे संन्यासीच होते, कारण त्या गृहस्थ जीवनामध्ये त्यांचं लक्ष कधी लागलंच नाही. चिंतन कोणाचं व्हायचं त्यांना, भगवत चिंतन करायचे. त्यामुळं केवळ आश्रमामध्ये कुठल्या आहोत किंवा कपड्याचा विषय नाही आहे संन्यास म्हणजे, हा विषय कशाचा आहे, भावनेचा, चिंतनाचा विषय आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि श्रील प्रभुपाद या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये सांगतायत की वैष्णव संन्यासी कायमस्वरूपी भगवत भक्तीमध्ये युक्त असतात आणि ते आनंदी असतात, पण मायावादी संन्यासी केवळ ब्रह्मरूपाची प्राप्ती करण्यासाठी सगळ्या गोष्टी करतात आणि त्यामुळे ते जास्त काळ टिकून राहू शकत नाहीत. त्यांना त्यांच्या पतनाचा धोका सदैव त्यांच्या सभोवताली फेरा घालत असतो आणि त्यामुळे ते कधी कधी त्यांचं पतन होण्याची शक्यता आहे. पण वैष्णव संन्यासी मात्र नेहमी आनंदी असतात, का तर ते सतत भगवंताचं नामस्मरण करत असतात. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्रील प्रभुपाद की